तर बातमी आहे महायुतीच्या गोटातून। महायुतीत 2 जागांवरून अद्यापही रस्सीखेच सुरूच आहे। नाशिक आणि दक्षिण मुंबईच्या जागेवरून ही रस्सीखेच सुरू आहे। नाशिकची जागा शिंदे गटाला दिल्यास ठाण्याची जागा भाजपला द्या। भाजप पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे ही मागणी केली आहे। तर दक्षिण मुंबईतील जागा शिवसेनेकडे ठेवण्याची शिंदेंकडे मागणी करण्यात आली आहे। तर आपले प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी सध्या आपल्या सोबत आहे। चंदन, काय माहिती येते महायुतीच्या गोटातून? निश्चितपणे खरं तर छगन भुजबळ यांनी 2 दिवसांपूर्वीच आपली निवडणुकीतून माघार घोषित केल्यानंतर खरं तर नाशिकच्या जागेबाबतचा संभ्रम दूर होईल आणि उमेदवाराची घोषणा केली जाईल अशा पद्धतीची अपेक्षा होती। मात्र या सगळ्या घडामोडींनंतर देखील नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराची अद्यापही घोषणा करण्यात आलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे आता बातमी समोर येते की नाशिकच्या आणि ठाण्याच्या जागेवरून महायुतीच्या भाजप आणि शिवसेना या 2 घटक पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वादंग जो आहे तो निर्माण झालेला आहे। भाजपच्या कोर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की नाशिकची जागा जर शिवसेनेला गेली तर ठाण्याची जागा ही भाजपला मिळावी आणि त्यामुळे आता हे सगळं घोडं जे आहे ते नाशिक आणि ठाणे या 2 जागांवर अडलेलं आहे। यासोबतच दक्षिण मुंबईमध्ये कुठेतरी भाजपनं तयारीला देखील सुरुवात केलेली असताना आता दक्षिण मुंबईची जागा देखील शिवसेनेकडे ठेवावी अशा पद्धतीची मागणी जी आहे ती आता शिंदे गटातनं होऊ लागलेली आहे। त्याच्यामुळे एकीकडे महायुतीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा होत नसताना आता नाशिक आणि ठाणे आणि त्याचप्रमाणे दक्षिण मुंबई या 3 जागांवरून महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात घमासान सुरू आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून अद्यापही नाशिक, ठाणे आणि त्याचप्रमाणे दक्षिण मुंबईच्या जागांची घोषणा होत नाहीये। येणाऱ्या दिवसांमध्ये हा वाद नेमका कुठपर्यंत पोहोचतो आणि याच्यावर नेमकं समाधान आता शोधलं जाऊ शकतं का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र अद्याप तरी नाशिकच्या आणि ठाण्याच्या जागेची अधिकृत घोषणा लवकर होईल असं वाटत नाहीये। नक्कीच, त्यामुळे जागा वाटपाच्या या तिढ्याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।